आंब्यांचा मी या लहानपणीची प्रत्येकाची आठवण असते ती म्हणजे मीठ मसाला लावून चटपटीत आंबं करून मस्तपैकी आंब्याचा लोणचा करून खाऊच्या. त्यासाठीच मी आमच्या शेतावरच्या ठिकाणापासून हे आंबे काढला. याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ असा, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचं आणखीन एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सध्या तर आमचे दिवस निवांत चालू असतात, कारण की लाकडा भरून झाली, मसाल्यासाठी मिरचीसुद्धा हाडून झालेल्या असतात. ते आता सुकायल्यानंतर गिरणीक देऊ काय कुटण्यासाठी. मग आमका पावसाळी सोय म्हणजे मसाला गावता. तर ते पावसाच्या आधी हे गोष्टी कित्या करूचे असतात, एका पण कारण असता. त्या कारण म्हणजे असं की आता सध्या कसा कडकता उन्हाळ्यामध्ये निमार असा, जर मिरची वगैरे घेतलं होते ते चांगल्या निमराक तापाक वगैरे लागतात. म्हणजे ऊन घेऊन ते वाळवा काय व्यवस्थित, त्यासाठी पाऊस येऊच्या आधी मिरची करूचे लागतात. आणि त्याच्यानंतर विषय असता तो म्हणजे ह्याचं काय तर आपण मिरची आणि लाकडांचं. तर लाकडांचं कसं असतं, आता पावसात जर लाकडं बाहेर असली तर पावसाच्या पाण्याने ती भिजतली, त्याच्यामुळे ती व्यवस्थित ती आगी केल्यानंतर ती पेटायची नाही होणार. पाऊस वगैरे येऊच्या आधी सेफ जागेमध्ये लाकडा शेणी वगैरे भरून ठेवची लागतात. ही असतात उन्हाळी कामं. पाऊस पडल्यानंतर मग हे जमिनीची जी ऑटोमॅटिकली मशागत होता, पावसानंतर लगेचच त्या जमिनीत पहिलं नांगर लागलं जातं आणि पेरणीक सुरुवात केली जाता. तर या मध्यंतर आम्ही कोकणातली माणसं काय करून माहिती, आमका जो निसर्ग देवतेन कोकणातलं रान दिलेलं असतं त्याचे आम्ही चव घेत असतो, वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आम्ही. तर बरेच दिवस झालेत मंडळी, आपण हल्ली काय कोकणात एक रेसिपीचं ब्लॉग करू नाही. तर आज मी चाललं आहे आमच्या पायऱ्याच्या ठिकाणी, पण त्या प्रॉपर पायऱ्यात नाही, आज वेगळ्या ठिकाणी आपण थांबतलो. की त्या तर आता तोरा वगैरे लागली आहेत ना. आपण मागे चटणी तर केलेलं, पण चटणी करून भागणार पण नाही ना, अजून पण काहीतरी वेगळा करूचं असता. ता म्हणजे आंब्याचा लोणचा. तुमका आवडत ना आंब्याच्या लोणच्याची रेसिपी बघू? तर चला मग मंडळी, लोणचा म्हणजे आपण सांगते, मी लहानपणी खूप कचकरी अशी करू, इतक्या मस्त टेस्ट दिसाकच बघूनच असं तोंडात पाणी सुटाना, एक नंबर लागता. तर त्यासाठी आपण झाडी आंबे काढण्यासाठी जातो पायऱ्याच्या दिशेने. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर म्हणजे आजचा व्लॉग जो असा ना, तो संध्याकाळी चालू होता. तर सकाळपासूनची सगळीची कामं आवरून वगैरे आता आपण संध्याकाळच्या दरम्यान जातलं. तर आज काकीन आमच्या शाक केल्या ना, तर बघूया काकीची शाक कितकीशी झाली. तर हडे आधी गरे शिजवून घेतल्यानं हळद घातल्यामुळे पिवळी दिसते. बाकीची फोडण्याची सगळी तयारी चालू असाडे. तर मोहरीची फोडणी टाकल्या ना, लसूण असता, तुम्ही हळद पण घालू शकताय कलरसाठी, किंवा हळद घालूच्या आधी पण जाता. शाकेसाठी ना रसा फणस एक नंबर असता मस्त. आता शिजले तर घोटी आणि गरे अशी शिजवचे लागते. त्याच्यात तेल घातलेलं काय मिरची कांदे शिजवून घेतलेलं, लसणीची फोडणी डायरेक्ट आता फोडणी चालू असताना टाकू काही शाक. तर तेलाची फोडणी असतानाच शिजलेलं असतं गरे वगैरे, ते घालूचे लागतात, मिक्स करूचे लागतात. ते खोबरा टाकू आणि जरासा या खोबरा आणि शाक मग रेडी जाता. आई अडे बाहेर बसले काय गो सखी? हा, कोणाक भोगत? आवळू काय सखी सर बसताना परिणामच्या हल्लीच ना काजूची झाडा घातलेल्या, म्हणजे बिये घातलेल्यानंतर ते का ना अवघ्या 8 दिवसांमध्येच मस्त छोटी छोटी रोपा धरली आहेत. 2 आठवडे पण जाऊ नाही, बरोबर 1 आठवडं झालं असतं, म्हणजे 8 दिवस तरी झाले असतले. आणि 2 रोपा इल्लेले असतात. बावीन परत ह्याच्यात पण घातल्या नाहीत वाटता. हे बाजूचे कवा ते पण बरे झाले आहेत 4. शाक झालेली आज संध्याकाळी केल्यामुळे काकीन चाय बरोबर नाश्ता का शाक केला ना. चायनी शाक मस्त कोकणात खाऊ घ्या. हो, तर शाक झालेली आहे फायनल आणि खूप मस्त दिसतात. लसणीची फोडणी दिल्यामुळे वास पण भारी येता. चाय आणि शाक मस्त लागतात. पुरी टेस्ट कर. तरी कशी आली?
बरी आली. आमच्याकडे शाक वगैरे हो जो पदार्थ असतो ना तो जास्त करून संध्याकाळीच केलं जातं. सध्या पाऊस लागणार नाही, पाऊस लागल्यानंतर आणखी चव येतात शाकेच्या. आपण एक स्पेशल शाकेबद्दलचं व्हिडिओ पण अपलोड करतलो जेव्हा पाऊस लागतलो तेव्हा. शाक आणि पेज बऱ्याच जणांचा ह्या कॉम्बिनेशन खूप फेवरेट असा. त्या काकीनं आता त्याला फोडणीत घातलं नाही. शाक कधी ना कधी संध्याकाळी खाऊची असता. तर आता आपण जाऊया पायऱ्याच्या दिशेने. तर चला मग पायऱ्यात चाललो आम्ही आता. परीनं शाक वगैरे खाल्लं आणि शाकेची चवच घेतली कारण की आकीन लगेचच फोडणी घातलीची होती फक्त कारण की शिजलेली होते जे गरजे होते त्यांनी घोटी आहे. तर आता आम्ही जातो, बघूया आता आमका तोरा गावतात का नाही. ते लहानपणी खूप मस्तपैकी ना ढाकाची जी आंबे काढू म्हणजे झाडी आंबो असतो तो काढू, मीठ मसाला तेल वगैरे लावून ना खाऊची मज्जाच काय वेगळी होती. हालीसली तसला काय खाऊकच नाही. तर बघूया आंबे गावतात काय ते. आणि पण पावसाची सोय होऊन आणि त्या आंब्यांचा काहीतरी केला जाता तर काय तर तुमका पुढे समजतला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते आंबो कसं झाडी आंबो जो असता ना तो चटणी परत असं काहीतरी काचकुरी करू लोणच्या खरात घालू खूप बरे लागतात. कारपाचे आंबे कोण सहज असे कोणचेच कोण काढणार नाही. चटणीसाठी पण झाडी आंबो बरं असतात. तैसर आंबो असा ते का आंबे खूप असतात पण तर रोज बघू गेले गायबच असतं. तर आज 2-3 असतात तैसरचे आपण आंबे काढूया आणि पायऱ्यात बघूया आमच्या झाडी आंबे लागले आहेत काय. तर चला मग झाडाखाली येईल आहे आणि हे बघा आंबे लागलेले असतात तर आपण काढून घ्या. बरेच असे घस असतात वरती. अजून पण वरती असतात. भरपूर असे का झाडी आंबे गावले आमका नाही ना दिसणार. तर चला म्हणजे इतके गावले अजून पण होत आमका. आता आपण पायऱ्यात पण बघूया असत काय ते. तर चला मग तिसरच्या आंब्याकडून आम्ही जायला सुटतो. आणि आता ऊन असल्यामुळे कसं प्रत्येकजण आपले वगैरे धगळ येतात पण ती आग बघा ही कसली पसरली आणि टाळण असं मारूचं लागतं. निमरात खड्याच्या खडे जाता आग. तर या कारणामुळे ना आग घालताना म्हणजे जमिनीची मशागत करताना पण सेफ करूची लागता नाही तर खड्याच्या खडे आग जाता. झुडपतात ना पुढे पुढे आग चालत जाता. बघला कशी पेटता हा कशी पेटता भीती ते घालतात. तर आता पायऱ्यात जाऊया. ही दोघा बरोबर असत उन्हान बरा पडता जरा आज सुट्टी असल्यामुळे त्यांका. तिसरसून डायरेक्ट आता आम्ही पायऱ्यातल्या आंब्यांकडे गेलो झाडी आंब्याकडे. तर ह्या खूप भरपूर असे आंबे लागलेले असतात हे बघा. आणि पिकल्यानंतर एक नंबर लागतात. बारक्या विरंडाचं झाडा तर सर बाजूकच भिरणाचं झाड हा की आताच असं सांगते का भिरण लागले आणि पिकले पण हे बघ पडले पण आंबे बरं का भिरण काढता बघूया. हां तर आता बघूया आपण आंबे गावतात काय ते. बारीक डीग बघ कसलो जाता. डिंक खूप असताय झाडी आंब्यांका. पण आम्ही आता काकींच्या मांगराकडे येलो. आमचं असं झाडी आंब्याचं झाड असा मांगराकडे ते का बघूया परीच्या जुन्या मांगराच्या तिसर येलो. मागे काकींचं मांगर असा इसर आम्ही भट जेवलेलो आणि त्या लागानाच्या झाडी आंब्याचं झाडा लागले आहेत पण ते खूप वरती असत लागले. आणि हे बघा हे फणस पण आता मोठे जातात. मला वाटतं बसत ना तितके आंबे. तर आंबे जेव्हा आपण सगळे साफ करतलो तेव्हा मग तुमका सांगताय की आंब्याचं आपण काय नक्की करतलो. मीठ मसाला घालून जसं लहानपणी करू मस्तपैकी चटकमटक आंब्याचा लोणचा कसा तातर करतलंच. आणि पण पावसाळ्यासाठी त्या आंब्यांचा काहीतरी सोय करू होई. तर काजी असत त्या परी गाराब बघूया जर आमचा लागला काय.
वरती होता बघा राप. तर ह्या आमचा आता आपण जातो ना, आता आमच्या चौघांच्या म्हणजे माझ्या चौघ आजोबा असतात ना त्यांच्यामधला आहे घराप असा. तर भरपूर असे नाही पण ते आंबे लागलेत. हां, आपला झाड असा या आपल्या पूर्वजांनी लावलेला, त्याच्यामुळे आपण आंबे खाऊ गावतात. ह्या गारपाचं झाड असं आणि ते काय आंबे लागले बघू शकताय. म्हणजे व्यवस्थित तसं लागला यंदाच्या वर्षी ना, वाटायचा असा या. हे बघा, आणि खाली जी कितीतरी अननसाची झाडं असतात. मम्मीने ढाकून ठेवले तरी परी ती बघ उगी अननस कधी झाली ती कोणतरी खाय अननस आणून चौकात काटे असतल्या. झाली आहेत झाली आहेत मोठी. हो त्या बघा झाला अरे बघा, ही सगळी झाडं जी असतात अननसाचा जो रोप असतं ते का मरण नसता. मम्मीने अशी ढाकून ठेवलेलं आहे. हे बघा, तर ह्या आपला पायरीचा म्हणजे मेल्लाला ते का हळूहळू पालवी फुटाना आता बरीच वर्ष झाली. ही साईडला आंब्याची भरल्यात आणि हे फणस हे रसाळ असत बहुतेक. चौकास पांदी तोडशात. तर इसरच आंब्याच्या झाडाक जरा वेळ लहानपणीच्या आठवणींका उजळ देत बसतो. त्यानंतर आपण घराकडे जातलो. तर आता आपण डायरेक्ट घराकडे गेल्यानंतर भेटलो त्या आंब्यांका घेऊन त्या आंब्याचं आपण काय करतलो त्यासोबत. तो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. मंडळी, आंबे बघू शकता तुम्ही, झाडे आंबे असत पण त्यांचा वास एकदम मस्त येतात. तर हे जे मोठे आंबे असत ना त्याचा मी करतलं आहे. लहानपणी आपण मीठ मसाला घालून जशी कोचकरी करून अर्थातच ते का लोणचं असं म्हणतं, तर आपण या आंब्यांचा लोणचा करतलं. आणि दुसरे जे छोटे छोटे आंबे असतात त्याचं काय करतलं या घराकडे जाऊनच सांगतलं. तर मंडळी, आंगराकडसून आता मी असं खाली येले आपल्याकडे जरासं बघू. मम्मी उन्हाकडे जरासं लक्ष टाकून ये. तर आज सुंदर असं वातावरण झालेलं असं आमच्या मांगराकडे म्हणजे पायऱ्याच्या ठिकाणी तिकडे मस्ती करतात. तर आता आपण हळूहळू 3 झालेली असा हळूहळू घराकडे जाऊया. आणि अगोदर जर आंब्यांचा करूचा असा तर आपण करूच घेऊया. खरंच चला मग. तर म्हणजे आत्ताच घराकडे येलं सकी काय सखी. हां, घराकडे यायला हातपाय धुवून आणि आपण टेरेसवरती जाऊ. तर म्हणजे आता आंबे मी धुवून घेतले तर हिसरसूनच आपण फुसान ते डायरेक्ट टेरेसवरती घेऊन जाऊया. मग डायरेक्ट ते आपण काहीतरी ह्याचा करूचा. आता आपण घराकडे येलविल्या टेरेसवरती बसले तर केळीचं पान घेऊन दिलं. ह्याच्यामध्ये मसाला, मीठ आणि ही बरणी आणलं. बरणी पण सांगते की त्यासोबतच जराशे भिरण गावलेले. तर काकीनीचा सोला पण घातलेले सुकत बघू शकताय. आणि त्यासोबतच ह्या ना आंब्या बसण्याचा ना म्हणतात ते का अशा प्रकारे आता सध्या उन्हाळा का सुकावून ठेवला तर त्याच्यामध्ये आंबो वगैरे असतात. त्यासोबतच मीठ मसाला असे गोष्टी असतात. तर बघू शकता तुम्ही. आम पावसात खाऊक गावता आमटानिक बरं असता. काजी पण सुकत घातलेला असतात. तर आता चला पहिल्यांदा आपण आंब्याची कुचकुरी करूया. तर ना आम्ही ज्या लहान होतो ना त्या मस्तपैकी असे आंबे काढून घेऊन होते का मीठ मसाला लाव आणि खाव, एकदम मस्त लागतात. कसे पण याचे तुकडे असे काढायचे. गेली असं ते टाक. हे आंबे जे असतात ना ते खूप डिगाळे असतात. बरीच सर्दी झाली ना. तर मंडळी, आंबे आमचं कापून झालेला असा. तर आम्ही जो घरगुती मसाला असताना तो टाक्यावरती तर मंडळी मीठ मसाला घालून आमचा लोणचा तयार झालेला हा. आणि बघू शकता तुम्ही पण असं लहानपणी मीठ मसाला घालून वगैरे आंब्याचा लोणचा केला आहे काय.
ते बघू शकताय. तर तुम्ही जवळून बघा कसला दिसतं आता मस्त. तर चला मग मंडळी चव घेऊया. बऱ्याच दिवसांनी मीठ मसाला लावून आंबो खाऊ का होता. एक नंबर. मीठ मसाला घातल्यानंतर आंब्यामध्ये जो आंबटपणा असतो ना तो सगळं दूर जाता. काही लोणचं झाला तर आंब्यांचा दुसरा काय करतो त्यासाठी हे जे मी छोटे छोटे आंबे काढले ना हे आपण खारात घालूचे असतात. तर खारात आंबे ना घालूचे असले तर उन्हाळ्यामध्येच आपण आंबे आता तोरा घालतात. तर ती आताच 1 महिना आधी आपण खारात पाण्यात घालू का म्हणजे त्याच्यात पाणी आणि मीठ टाकू का आणि तोरा टाकू का एक नंबर लागतात पावसाच्या टायमिंगला. आणि पिठला भात आपण जेव्हा करतो ना त्याच्यावर आंब्याची फोड खूप भारी लागतात. तर त्यासाठी मी छोटे छोटे आंबे काढलेले. त्यासोबतच तुमका ह्या आम पण माहीत असा आम ऑलरेडी केलेला असा. असे अनेक असे पदार्थ आपण आंब्याचे करू शकतो. तर पिवचा पण या आवडायचा. बॉटल मोठी लागतं अशी. तर मीठ घालूया. टाकूचं लागतं म्हणजे जाडा मीठ टाकतात पण तर जाडा मीठ सध्या मला गावाक नाही त्याच्यामुळे बारीक मीठच टाकतं. आणि हे आंबे असे आता आणि हे काकीन हिमऱ्यात ठेवल्यानं कुठे माहिती काळजी तर ते आता पावसात खाऊ गवतले होणार. बिग डेंजर उडतायचो हे आंब्याचा आम टाकायलो आम. कधी घातलेलं ह्या काय काय घातलं त्याच्यात सांग जरा. त्याच्यात लसूण, कोथिंबीर, सुके धने, आणि बडीशेप, मेथी, मोहरी तर हे बारीक करून ह्या हा केलं. मसालो करून तर आता हे म्हणजे जास्त नाही पाचच असतात. तर हे आता आपण खारात टक्क्याने 2 महिन्याने आपण ते खराबले आंबे खाऊ गं. तर त्याचं घट्ट झाकण लावूया. तर आंब्याचं प्रत्येक गोष्टीचं निसर्ग आपणाक ज्या जे फळात येतं त्यांचा उपयोग असतात. तर आपली पावसासाठी आंब्याची बरणी तयार झालेली हा. तर म्हणजे यासोबतच आजचा जो ब्लॉग असा कोकणातल्या या रान्नांसोबत लहानपणीच्या आंब्याच्या गोड आठवणीसोबतचा व्हिडिओ आपण सरच संपवूया. भेटायला लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर आणि व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर जर कोण नवीन इल्ला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.